हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बीट्स. सो गाईज आजचा आपला जो टॉपिक आहे तो थोडा वेगळा आहे, रिलेटेड टू द जावास्क्रिप्ट आहे. कारण आपण बऱ्याच दिवसापासून जावास्क्रिप्टवर व्हिडिओज बनवत आहोत. जसे की फंक्शन रिलेटेड आपण मागचे काही व्हिडिओज बनवलेले आहेत आणि फंक्शनबद्दल खूप काही शिकलेलो आहोत. लास्टच व्हिडिओ आपला डिफॉल्ट पॅरामीटर आपण अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला असेल तर तुम्ही तो बघू शकता. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडा वेगळा असणार आहे, फंक्शन रिलेटेड असणार आहे, जावास्क्रिप्ट रिलेटेड असणार आहे. पण आपण एक जावास्क्रिप्टमध्ये चॅटबोट बनवणार आहोत आणि ते पण ए आय सोबत. जावास्क्रिप्ट विथ ए आय आपण आज बघणार आहोत. त्यात फंक्शनचा यूज करणार आहोत की फंक्शनचा यूज करून आपण कशाप्रकारे एक चॅटबोट बनवू शकतो. तर तो फंक्शनचा कन्सेप्टसुद्धा तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. So without any further delay, let's start our today's video. सो तुम्ही इथे बघू शकतात जावास्क्रिप्ट विथ ए आय आणि एक टेक्स्ट थ्री आहे आणि एक बटन आहे. तर मी काही कोड जो आहे तो थोडा बिल्ड करून ठेवलेला आहे, पण तुम्हाला मी लाईन बाय लाईन सगळा कोड समजवणार आहे की कुठे काय लिहिलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे, का लिहिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. पण आता आपण हे जे चॅटबोट बनवणार आहोत ए आयचं विथ जावास्क्रिप्ट, तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर ए पी आय की लागणार आहे. आता ए पी आय की, ए आयची ए पी आय की बऱ्याच ठिकाणून घेऊ शकतात. ओपन ए आयची घेऊ शकतात, गुगल स्टुडिओमधनं घेऊ शकतात, बरेच सारे प्लॅटफॉर्म आहे. पण हे जे प्लॅटफॉर्म आहे ओपन ए आय वगैरे किंवा गुगल स्टुडिओ, तर हे पेड आहे. काही लिमिटपर्यंत ते फ्री देतात, त्यानंतर पेड आहेत. पण आपल्याकडे अशी एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा यूज करून आपण ए आयची किंवा एल एल एम जे मॉडेल आहे, ए आय मॉडेल, त्याची ए पी आय की जनरेट करू शकतो आणि ती आपल्या कोडमध्ये यूज करू शकतो. आणि ती की यूज करून आपण एक अशा प्रकारे चॅटबोट बनवू शकतो. तर या चॅटबोटला तुम्ही एक्स वाय झेड काहीही विचारू शकता, तो त्याचा आपल्याला आन्सर करणार आहे. जसं तुम्ही चॅट जीपीटीला विचारता तसं तुम्ही इथे विचारू शकता. सो सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक ए पी आय की जनरेट करायची आहे. सो त्यासाठी एक साईट आहे, ती आहे ओपन राउटर म्हणून. तर आपण ओपन राउटर म्हणून साईट जी आहे ती आपण सर्च करणार आहोत. सर्च केल्यानंतर ही फर्स्ट जी लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन राउटरचा डॅशबोर्ड दिसणार आहे. तर इथे गेट ए पी आय कीसुद्धा आहे आणि एक्सप्लोअर मॉडेल्स आहेत. तर इथे एन नंबर्स ऑफ मॉडेल्स आहेत. तर तुम्ही इथे वरती मॉडेल्सवर पण क्लिक करू शकता किंवा एक्सप्लोअर मॉडेलवर पण क्लिक करू शकता. तर इथे मॉडेलवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट ॲपला एक विंडो ओपन होणार आहे आणि त्यावर जे काही ए आय रिलेटेड मॉडेल्स आहेत, एल एल एम मॉडेल्स आहेत, तर ते मॉडेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर इथे तुम्ही बघू शकता 605 मॉडेल्स आहेत. आता आपण जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर त्या क्षणाला ओपन राउटरकडे 605 मॉडेल्स आहेत. सो आता यात कोणकोणते मॉडेल्स आहेत, तर इथे तुम्ही बरेच सारे मॉडेल्स बघू शकतात. बाईट डान्स सीड आहे, त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट लॅब आहे, ब्लॅक फॉरेस्ट लॅब, त्यानंतर खूप सारे मॉडेल्स आहेत ज्याचे नाव पण तुम्हाला माहीत नसतील. आता जसं की गुगल नॅनो बनाना हे जनरली सर्वांना माहीत आहे. तर काही काही आहे गुगल जेमिनी 3 प्रो आहे, हे पण आपल्या सर्वांना माहीत आहे. काही मॉडेल्स असे आहेत की ते आपल्याला माहीत आहे, काही मॉडेल असे आहेत की ते आपल्याला नाही माहीत. तर जे आपल्याला माहीत आहे ते मॉडेल यूज करून सुद्धा आपण चॅटबोट बनवू शकतो. तर आपल्याला सपोज ओपन ए आय माहिती आहे, चॅट जी पी टीचं जे आहे ते, त्यानंतर गुगलचा जे जेमिनी आहे ते माहीत आहे, नॅनो बनाना जे आहे ते माहीत आहे. पण आता हे जे मॉडेल्स आहे हे पेड आहे. ऑल जे मॉडेल्स आहे हे फ्री नाही आहे. तर आता फ्री मॉडेल तुम्हाला जर सर्च करायचे असतील तर कशाप्रकारे आपण करू शकतो, तर तुम्ही इथे बाजूला बघू शकतात, इथे त्यांनी फिल्टर्स दिलेले आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, फिल्टर करायचं आहे. तर आपण जे आता बनवणार आहोत, चॅटबोट जो बनवणार आहोत, तर तो आपल्याला टेक्स्ट स्वरूपामध्ये बनवायचा आहे. आपण ॲडव्हान्स लेवलला नाही जाणार आहोत सध्या. तर आपल्याला काय करायचं आहे, इनपुट आपण त्याला टेक्स्ट देणार आहोत आणि आउटपुट पण आपल्याला टेक्स्टमध्ये हवं आहे. म्हणून आपण इथे दोघी टेक्स्टचं फिल्टर या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे प्रॉम्प्ट प्राइसिंग हे जे सेक्शन आहे तर त्यावर आपण क्लिक करूया आणि आपल्याला फ्रीमध्ये हवं आहे म्हणून आपण इथे फ्रीचं जे आहे ऑप्शन, तर त्या फ्रीवर इथे सिलेक्ट केलेलं आहे किंवा त्याला फिल्टर केलेलं आहे फ्री याला. तर जसं तुम्ही फ्रीला इथे फिल्टर कराल तर इथे जे काही फ्रीचे मॉडेल्स आहेत ते सगळे मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी शो झालेले आहे. तो इथे शाओमीचं तुम्ही बघू शकता, एनव्हिडियाचं बघू शकतात, त्यानंतर NXG आहे. त्यानंतर आपल्याला आता हे खूप नवीन मॉडेल्स आहेत. एनव्हिडियाचा आहे, तर हे त्याचे व्हर्जन्स आणि मॉडेल्स आहेत. तर आपल्याला ओपन ए आय हे आपल्या माहितीचं मॉडेल आहे. चॅट जी पी टीचे जे मॉडेल आहे ते ओपन ए आयचं आहे. ओपन ए आय आहे. त्यानंतर एक इथे तुम्हाला गुगलचं सुद्धा मिळेल. हे बघा, गुगल गेमा म्हणून आहे.
डीपसीक आहे. डीपसीक पण नव्वडेज खूप फेमस झालेला आहे. तर डीपसीकसुद्धा आहे. पण आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ओपन ए आयचं जे आहे तर ते ओपन ए आयचं हे मॉडेल आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर तुम्ही यावर क्लिक करू शकता. आता क्लिक केल्यानंतर अगेन एक विंडो ओपन होते. तर ह्या विंडोवर पण आपल्याला काम करायचं आहे. काम करायचं म्हणजे आपल्याला इथली की हवी आहे, या मॉडेलची एक की लागणार आहे आपल्याला. पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, याची API की बनवायची आहे. आता ही झाली मॉडेलची की, पण आपल्याला API की पण लागणार आहेत ओपन राउटरची. सो आपण API की जनरेट करूया आधी. सो इथे तुम्ही इथे जो आपला लॉग इनचा लोगो दिसतो, तर तिथे तुम्ही जर होवर केलं तर इथे तुम्हाला कीज म्हणून सेक्शन असेल. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ऑलरेडी मी एक की इथे जनरेट केलेली आहे, तर ती इथे तुम्हाला दिसत असेल. पण तुम्ही न्यू की पण जनरेट करू शकता. तर क्रिएट API की म्हणून जे ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्रिएट करू शकतात. आणि त्यानंतर इथे तुम्हाला XYZ काही नाव द्यायचं आहे. आता सपोज चॅटबोट मला बनवायचं तर मी चॅटबोट देईल. तुम्हाला टेस्टिंग ॲप्लिकेशन किंवा काही XYZ जे काही नाव तुम्हाला द्यायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. सो इथे आपण सपोज चॅटबोट ॲप म्हणून नाव दिलेलं आहे. इथे तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नाही. त्यानंतर इथे एक्सपायरेशन सिलेक्ट करायचं आहे की जी तुम्ही की जनरेट करणार आहात तर ती की कधी एक्सपायर व्हायला हवी आहे तुम्हाला. तर इथे मला विदिन 1 आवरती एक्सपायर व्हायला हवी, कारण ही की मला जास्त वेळ नको आहे. आणि ही जी मी की जनरेट करणार आहे ती तुम्ही यूज पण नाही करू शकत. ती प्रायव्हेट की असते. आणि तुम्ही ही जी की जनरेट करणार आहात तर ती की तुम्ही कोणाला शेअर करू नका, ती प्रायव्हेट असते. तर तुमच्या बिहाफमध्ये त्या कीचा मिसयूज होऊ शकतो. तर त्याकरता ती की तुम्ही कोणाला शेअर करू नका. तर त्यानंतर आपण इथे क्रिएट बटनवर क्लिक करायचं. जसे तुम्ही क्रिएट बटनवर क्लिक कराल तर इथे तुम्हाला ती की मिळणार आहे. ही जी आहे ती आपली की आहे. तर ह्या कीला जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. इथनं आपण कॉपी करून घेऊया. आणि कॉपी केल्यानंतर ही की तुम्हाला कुठेतरी स्टोअर करून ठेवायची, कारण वन्स यू क्लोज ही की तुम्हाला अगेन नाही दिसणार. तर तुम्हाला नवीनच की जनरेट करायला लागेल. तर इथे आपण कॉपी करून घेऊया आणि याला इथे क्लोज करूया. आता क्लोज केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझं एक फर्स्ट ही की आहे आणि ही सेकंड की आहे. तर फर्स्ट की माझी एक्सपायर होणार आहे 23 हवर्समध्ये आणि सेकंड की जी आहे ती 59 मिनिट्समध्ये एक्सपायर होणार आहे. आता ही जी की आहे तर ती की आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा आपल्या कोडमध्ये यूज करायची. आणि युजिंग दिस की आपण काय करणार आहोत, चॅटबोट क्रिएट करणार आहोत. तर आपण जाऊया आपल्या कोडवर. सो इथे VS कोडमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण हा एक फंक्शन लिहिला आहे. मगाशी मी म्हटलं की मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जावास्क्रिप्ट फंक्शनबद्दल बघत होतो. तर जावास्क्रिप्ट फंक्शन रिलेटेड आपण आपला आजचा टॉपिक घेतलेला आहे. एक मिनी प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता जावास्क्रिप्टमध्ये, किंवा एक ॲप्लिकेशन म्हणू शकता. तो एक छोटंसं ॲप्लिकेशन आपण आज बनवणार आहोत युजिंग द जावास्क्रिप्ट फंक्शन आणि AI. तो इथे मी एक फंक्शन घेतलेलं आहे, जावास्क्रिप्ट असिंग फंक्शन आस्क AI म्हणून. फंक्शन कीवर्ड आता मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता मी परत एक्सप्लेन नाही करणार की फंक्शन कीवर्ड काय आहे, आस्क AI काय आहे, त्यानंतर ट्राय कॅच वगैरे काय आहे. तर ह्या काही गोष्टी आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहे किंवा कवर केलेल्या आहे. काही गोष्टी करायच्या इन फ्युचरच्या व्हिडिओजमध्ये त्या कवरसुद्धा होणार आहे. सो काही असे कीवर्ड्स तुम्हाला इथे दिसतील, जसं की ट्राय आहे, अवेट आहे. खालती जर तुम्ही बघितलं तर असिंग आहे. वरती जर बघितलं तुम्ही तर इथे असिंग कीवर्ड आहे, अवेट आहे. सो काही कीवर्ड्स तुम्हाला इथे दिसतील जे आपण अजून पर्यंत कव्हर केलेलं नाही, जसं की असिंग कीवर्ड आहे, ट्राय कीवर्ड आहे, अवेट कीवर्ड आहे. तर हे काही कीवर्ड्स आहेत. तर ते कीवर्ड आपण अजूनपर्यंत कव्हर केलेलं नाही आहे आपल्या सिरीजमध्ये. तर ते इन फ्युचरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आम्ही ते व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ चेकआउट करू शकता. सो मग अशी आपण जी की इथे कॉपी केली, या पेजवर आपण कॉपी केली, ती की आपल्याला काय करायचं आहे, इथे प्लेस करायची. इथे जर तुम्ही बघितलं हे फंक्शन घेतलेलं आहे. फंक्शनमध्ये एक व्हेरिएबल घेतला आपण मेसेज म्हणून. इथे तुम्ही जर बघितला तर हा मेसेज म्हणून इथे एक व्हेरिएबल घेतला आहे. आणि ह्या व्हेरिएबलमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID मेसेज डॉट व्हॅल्यू. आता हा पॅरामीटर काय आहे, तर हा मेसेज जो आहे तो एक ID आहे. ओके, इथे काय मेथड काय घेतली आपण, गेट एलिमेंट बाय ID. तर हा ID जो आहे तो ID आपण काय केलेला आहे, इथे एक टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे आपण. हा जो टेक्स्ट बॉक्स आहे या टेक्स्ट बॉक्सला आपण मेसेज हा ID दिलेला आहे. आणि जर तुम्ही इथे आपल्या ब्राउझरवर जर बघाल तर इथे जो टेक्स्ट बॉक्स हा इथे आपण यूज केलेला आहे, हा जो हायलाईट होतो आहे, हा जो टेक्स्ट बॉक्स यूज केला आहे तो हा टेक्स्ट बॉक्सचा कोड हा आहे, टेक्स्ट एरिया म्हणून. आणि या टेक्स्ट एरियामध्ये जी काही व्हॅल्यू आपण एंटर करणार आहोत तर ती व्हॅल्यू गेट करण्यासाठी आपण इथे ID घेतला आहे. आणि ह्या IDच्या आधारावर किंवा ह्या IDचा वापर करून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, त्या टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू गेट करणार आहोत. आणि गेट केल्यानंतर आपण ती व्हॅल्यू ह्या मेसेज जो व्हेरिएबल आहे आपला, ह्या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करणार आहोत. आता इथपर्यंत तुम्हाला आय थिंक समजलं असेल. ओके, आता हा जो कोड आहे तो आपण ट्रायमध्ये घेतलेला आहे. ट्रायमध्ये का घेतलेला आहे, तर
आपण जेव्हा हा कोड एक्झिक्यूट करू तर सर्वात आधी ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होत असतो. आता ट्राय ब्लॉकमध्ये काही इश्यू आला किंवा काही एरर आला तर ट्राय ब्लॉकचा खालचा जो पार्ट असतो तो कॅच असतो. तर कॅच हा जो ब्लॉक आहे ह्या ब्लॉकमध्ये तो एरर जो असतो तो लॉग होत असतो किंवा प्रिंट होत असतो. ओके, तर आता एवढं समजून घ्या ट्रायमध्ये काय घेतलं तर सर्वात आधी तो ट्राय होईल. जो काही कोड आपण लिहिणार आहोत किंवा एक्झिक्यूट करणार आहोत तो ट्राय होईल आणि तो ट्राय झाल्यानंतर जर तिथे काही एरर आला किंवा काही इश्यू आला तर तो इश्यू कुठे लॉग होणार आहे, कॅच या ब्लॉकमध्ये लॉग होणार आहे किंवा प्रिंट होणार आहे. ओके, सो ट्राय आणि कॅच हे सुद्धा आपण इन डिटेल इन फ्युचरमध्ये बघणार आहोत. तर आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या की जो आपल्याला कोड एक्झिक्यूट करायचा असतो तो ट्रायमध्ये लिहायचा आणि जर आपल्याला वाटलं की काही एरर जर आला तर आपल्याला त्याला प्रिंट करायचा किंवा कॅच करायचा तर तो कोड आपल्याला कॅच ब्लॉकमध्ये लिहायचा असतो. ओके, सो आता आपण इथे मेसेज तर गेट केला. आता नंतरचा जो आहे नंतरचा जो कोड आहे तो असा आहे की अजून एक आपण व्हेरिएबल घेतला RES म्हणून, रिस्पॉन्स म्हणून, आणि रिस्पॉन्समध्ये आपण API फेच केली. आता ही जी तुम्ही इथे बघितलं तर ही ओपन राउटरची API आहे. तर ही API तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता, पण तुम्ही की नाही यूज करू शकत. ओके, आता ह्या कीला असंही मी डिलीट करेल किंवा एक्सपायरच होणार आहे. तर ही की तुम्ही नाही यूज करू शकत. जसं मी मगाशी दाखवलं तशी की तुम्ही जनरेट करून घ्या आणि ती की तुम्ही यूज करू शकता. सो इथे API आपण घेतलेली आहे. फेच हे जे फंक्शन आहे हे फंक्शन यूज करून आपण API फेच करू शकतो किंवा API कॉल करू शकतो. सो इथे आपण API घेतलेली आहे. API नंतर कॉमा करून हे त्याचं जे आहे हे सगळं हेडर सेक्शन आहे किंवा आपण जो डेटा APIला पोस्ट करणार आहोत किंवा APIला पाठवणार आहोत तर तो डेटा आपण ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये इथे घेतलेला आहे. हा जो एवढा पूर्ण ब्लॉक आहे इथपर्यंत हा सगळा APIला पास होणारा डेटा आहे. ओके, तर इथे आपण सर्वात आधी मेथड घेतलेली आहे. तर ही जी API आहे ती API कोणत्या मेथडने यूज होते किंवा कोणत्या मेथडची API आहे. आता मेथड बऱ्याच साऱ्या असतात जसं की पोस्ट आहे, गेट आहे, पुट आहे, डिलीट आहे, अशा खूप साऱ्या प्रकारच्या मेथड असतात. आता पोस्ट म्हणजे काय, एखादा डेटा आपण क्लायंट साईडकडनं जर सर्व्हर साईडला पास करत असू तर त्याला पोस्ट API असं म्हणतो. एखादा डेटा आपण क्लायंटकडनं सर्व्हरकडनं एखादा डेटा आपण सर्व्हरकडनं जर क्लायंटकडे घेत असू तर त्याला आपण गेट API म्हणत असतो. एखादा डेटा जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर याला डिलीट API असं म्हणत असतो. एखादा डेटा जर आपल्याला अपडेट करायचा असेल तर त्या केसमध्ये त्या APIला आपण पुट API म्हणत असतो. ओके, तर हे APIचे प्रकार आहे. या ठिकाणी आपण पोस्ट ही मेथड आपण यूज करणार आहोत. तर त्या ठिकाणी त्याकरता आपण इथे पोस्ट मेथड यूज केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक APIला हेडर सेट करायचे असतात. तर हेडर आपण या ठिकाणी सेट केलेले आहे आणि या हेडर्समध्ये आपल्याला जी मगाशी आपण की घेतली तर ती की आपल्याला इथे पास करायची आहे. आता की का पास करायची आहे, जेव्हा आपण ही API कॉल करू तर तेव्हा सर्व्हर काय करेल, आपल्याला ऑथराईज करेल, आपल्याला ओळखेल की हा जो युजर आहे, आपण जी API फेच करतो आहे किंवा API थ्रू जो डेटा फेच करतो आहे सर्व्हरकडनं, तर हा जो युजर आहे तो ऑथराईज युजर आहे की नाही आहे. तर हे ऑथेंटिकेट करण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी इथे ऑथेंटिकेशन किंवा जी की आहे, जी आपण की जनरेट केलेली आहे तर ती की इथे टाकणं गरजेचं आहे. आता मग अशी ऑलरेडी मी इथे की टाकलेली आहे तर त्यामुळे आता मी परत नवीन की इथे नाही टाकत. त्यानंतर इथे HTTP रेफर्स म्हणून आहे, तर इथे लिहिलेलं आहे युअर साईट URL. तर आता ॲक्च्युली आपण लोकली डेव्हलपमेंट सर्व्हरला काम करतो त्यामुळे इथे आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही, ऑप्शनल आहे. साईट URL फॉर रँकिंग ऑन ओपन राउटर.ai. ओके, तर इथे आपल्याला टाकण्याची गरज नाही, ऑप्शनल आहे. त्यानंतर एक्स टायटल अगेन ऑप्शनल आहे, युअर साईट नेम म्हणून साईट टायटल फॉर रँकिंग ऑन ओपन राउटर.ai. ओके, तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या ऑप्शनल आहे, त्या टाकण्याची आवश्यकता आपल्याला सध्या नाही. त्यानंतर प्रॉपर्टी जी आहे ती हेडरची तर ती आहे कंटेंट टाईप. तर तुम्हाला कंटेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा आहे तर ते जे आहे ॲप्लिकेशन जेसन, तर जेसन फॉर्मॅटमध्ये आपल्याला हवा आहे म्हणून आपण इथे ॲप्लिकेशन/जेसन हे टाकलेलं आहे. आता हे झाला हेडर पार्ट. हा जो एवढा पार्ट झाला तो झाला हेडर पार्ट. आता नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो आहे बॉडी पार्ट. आता APIचे काही सेक्शन्स असतात किंवा पार्ट असतात जसे की हेडर झालं, बॉडी झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपण इन डिटेलमध्ये इन फ्युचरमध्ये बघणार आहोत. ओके, सो आता इथे बॉडीमध्ये आपल्याला काय काय पास करायचं आहे, तर बॉडीमध्ये आपल्याला मॉडेल पास करायचं आहे. तर आता मॉडेल आपण कोणतं यूज करणार आहोत, मग अशी मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला हे पेज ओपन करायचं आहे आणि ह्या पेजवरनं सुद्धा आपल्याला एक की लागणार आहे. तर की कोणती लागणार आहे, तर आपल्याला ही की लागणार आहे. इथे जी की आहे ना OpenAI/GPT OSS 120B फ्री, ही जी आहे ती की आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर हिला सिम्पल यावर क्लिक करून कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करायचं आहे.
तर मी जसं ऑलरेडी इथे पेस्ट केलेलं आहे तिथे तुम्ही परत पेस्ट करू शकतात आणि याला सेव्ह करायचं. आता ही झाली की किंवा मॉडेल. तर मॉडेल आपण कोणतं यूज करणार आहे, तर हे मॉडेल आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. त्यानंतर मेसेज. आता इथे मेसेज जो आहे तो ॲरे फॉर्मॅटमध्ये घेतला आहे, ॲरे आणि ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये आहे. तर ॲरे आणि ऑब्जेक्ट पण आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. आपला नेक्स्ट जावास्क्रिप्टचा जो व्हिडिओ आहे तो ऑब्जेक्ट रिलेटेडच येणार आहे. सो प्लीज जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. ओके, सो बॅक टू आवर टॉपिक. सो इथे मेसेजेस आहे ते आपण ॲरे फॉर्मॅटमध्ये घेतलं आहे आणि अगेन त्यामध्ये ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ऑब्जेक्टमध्ये रोल युजर डिफाईन केलेला आहे आणि कंटेंट मेसेज. आता हा मेसेज कुठून आलेला आहे, तर हा मेसेज वरनं आलेला आहे, जिथे आपण ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये जे काही तुम्ही इथे एंटर करणार आहात, या टेक्स्ट बॉक्समध्ये जे काही तुम्ही एंटर कराल तर ते आपण ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे आणि हा व्हेरिएबलमध्ये जी काही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे ती व्हॅल्यू आपण या कंटेंटला इथे या ठिकाणी पास केलेली आहे. अगदी सिम्पल आहे. तर जी काही व्हॅल्यू तुम्ही एंटर कराल ती ह्या इथे कंटेंटमध्ये स्टोअर होईल आणि कंटेंटमध्ये स्टोअर होऊन या APIला पास होऊन जाईल. तर हे आपण बॉडीमध्ये पास केलेला आहे. आता हा जो पार्ट झाला तो API रिलेटेड पार्ट झाला. थोडं खाली जर आलात तुम्ही इथे तर आपण इथे कन्सोल केलेला आहे. तर हे कन्सोल काय आहे, तर हे रिस्पॉन्स. जेव्हा तुम्ही ही API कॉल कराल आणि कॉल केल्यानंतर जो काही रिस्पॉन्स येईल तो रिस्पॉन्स या RES व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल आणि तोच रिस्पॉन्स आपण या ठिकाणी कन्सोलला इथे प्रिंट केलेला आहे. ओके, आता त्यानंतर इथे आपण एक प्रकारे डिबग केला आहे की रिस्पॉन्स येतो आहे की नाही येतो आहे आणि काय येतो आहे. आता हा रिस्पॉन्स आल्यानंतर इथे आपण इफ ब्लॉक घेतला आहे आणि इफ ब्लॉकमध्ये एक कंडिशन घेतली आहे, नॉट RES डॉट ओके. जर RES हा रिस्पॉन्स, RESचा रिस्पॉन्स किंवा ह्या RESमध्ये येणारी जी व्हॅल्यू आहे ती ओके नसेल. ओके नसेल म्हणजे काय, तर त्याचे काही स्टॅटस असतात, जसे की 200 म्हणजे सक्सेस, आपल्याला जो रिस्पॉन्स मिळालेला आहे तो सक्सेसफुली मिळालेला आहे. जर 200च्या व्यतिरिक्त 401, 404 म्हणजे 404 किंवा 500 असे वेगवेगळे स्टॅटस कोड असतात, तर त्यापैकी काही एखादा कोड असेल तर तो एरर आहे आणि तो एरर असल्यामुळे काय होईल, तो एरर या ठिकाणी लॉग होणार आहे आपला. ओके, तर इथे हा एरर APIला जर काही एरर आला तर तो एरर लॉग करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी आपण हा कोड इथे लिहिलेला आहे आणि इथे हँडल केलेला आहे की जर स्टॅटस ओके नसेल, APIचं स्टॅटस जर ओके नसेल तर जो काही एरर आहे तो एरर या ठिकाणी प्रिंट कर. आता जर स्टॅटस ओके असेल, हा तर ओके नसेल तर आहे, पण जर स्टॅटस ओके असेल तर आपण इथे परत एक व्हेरिएबल घेतला आहे डेटा म्हणून, इक्वल टू अवेट. आपण वरती असिंग फंक्शन घेतलेला आहे, म्हणजे जेव्हा आपण असिंग घेतो तेव्हा आपण अवेट हा कीवर्ड यूज करत असतो. का करतो, का घेतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन फ्युचरमध्ये बघणार आहोत. आता जर आपण एक्सप्लेन केला तर हा व्हिडिओ आपला खूप लेंदी होईल. ओके, सो अवेट आपण कीवर्ड यूज करत असतो. तर अवेट इन शॉर्ट जर बघितलं तर जोपर्यंत APIचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत इथे काही प्रिंट करू नको किंवा डेटा स्टोअर करू नको, हा त्याचं मिनिंग आहे इन शॉर्ट. इन डिटेलमध्ये आपण इन फ्युचरमध्ये बघूया. सो अवेट कीवर्ड घेतला आहे आणि RES म्हणजे हा जो आपला कीवर्ड आहे वरती आपण इथे घेतलेला आहे कॉन्स्टंट RES. तर यामध्ये जो काही डेटा आलेला आहे त्याला आपण इथे काय केलेला आहे, जेसनमध्ये कन्वर्ट करून घेतला आहे, .json बरोबर. आणि अगेन आपण या कन्सोलला इथे प्रिंट केला आहे, डेटा प्रिंट केलेला आहे. आता डेटा प्रिंट झाल्यानंतर आपला डेटा जो येतो तो ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये येत असतो, जेसन फॉर्मॅटमध्ये येत असतो. ओके, आता तो आल्यानंतर आपण काय केलं आहे ना, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID आउटपुट डॉट इनर टेक्स्ट डेटा डॉट चॉईस, आणि त्यामध्ये जो काही डेटा आला आहे तो डेटा इथे काढून घेतला आहे आणि तो डेटा आपण ह्या आउटपुट किंवा हा जो एक पूर्ण व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेला आहे. आता हा व्हेरिएबल काय आहे, आउटपुट. जसं मगाशी आपण वरती बघितलं, एक मेसेज घेतलं आणि मेसेज हा एक ID आहे आणि हा ID आपण कशाला असाइन केलेला आहे, टेक्स्ट एरियाला असाइन केला आहे. तर टेक्स्ट एरियामध्ये जे काही आपण एंटर करू तर ते आपल्याला कुठे मिळणार आहे, ह्या मेसेज कीवर्डमध्ये. तशाच प्रकारे जे काही आपल्याला आउटपुट येणार आहे सर्व्हरकडनं तर ते आउटपुट आपल्याला ह्या आउटपुटमध्ये शो करायचं. तर आउटपुट काय आहे, तर इथे एक सिम्पल आपण प्री टॅग घेतलेली आहे. तुम्ही XYZ किंवा XYZ म्हणजे डिव घेऊ शकता, पॅराग्राफ घेऊ शकता, स्पॅन घेऊ शकता, कोणताही ब्लॉक एलिमेंट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. मी इथे प्री टॅगचा यूज केलेला आहे आणि या प्री टॅगमध्ये हा जो ID आउटपुट आहे तो याला असाइन केलेला आहे. तर जो काही रिस्पॉन्स आपल्याला इथे येणार आहे तर तो ह्या प्री टॅगमध्ये आपल्याला काय होणार आहे, प्रिंट होणार आहे आणि ब्राउझरवर शो होणार आहे. तर अशा प्रकारे हा आपला कोड आहे. आणि कॅच मध्ये मगाशी जर सांगितलं, जर APIला काही एरर आला तर तो एरर आपण या ठिकाणी APIचा एरर या ठिकाणी आपण कॅच करणार आहोत. तर अशा प्रकारे हा अगदी छोटा ब्लॉक ऑफ कोड आहे, अगदी सोपा आहे.
काहीच विशेष नाही आणि आपण या ठिकाणी फंक्शनचा यूज केला आहे. आता फंक्शनचा यूज कशा प्रकारे केला आहे, एक फंक्शन आपण या ठिकाणी डिफाईन केला आहे. जर तुम्ही इथे बघितलं, याला मी इथं कोलॅप्स करतो, तर आस्क AI म्हणून एक फंक्शन घेतला आहे आणि हा रियुजेबल कोड आहे. तुम्ही हे फंक्शन किती वेळेसही आणि कुठेही कॉल करू शकता. हा एक प्रकारे आपण रियुजेबल कोड या ठिकाणी लिहिलेला आहे. तर हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन आपण index.html मध्ये बटनवर क्लिक केला. हे इथे आपण एक बटन घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकतात. हे आपलं एक बटन आहे आणि या बटनवर ऑन क्लिकला आस्क AI म्हणून हे फंक्शन आपण या ठिकाणी कॉल केलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपला हा कोड आहे आणि अगदी सोपा कोड आहे, पण युजफुल आहे. तुम्ही काहीतरी जावास्क्रिप्टचा यूज करून, फंक्शनचा यूज करून काहीतरी नवीन आज शिकणार आहात. सो आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर जाऊया आपल्या ब्राउझरवर आणि जे काही आपलं आउटपुट आहे ते अशा प्रकारे आहे HTMLचं. हा HTMLचा जो कोड आहे, तर या ठिकाणी मी HTMLमध्ये काही बुटस्ट्रॅपच्या लिंक्स पण दिलेल्या आहे, जेणेकरून थोडं आपला UI व्यवस्थित दिसायला हवा म्हणून. तर या ठिकाणी बुटस्ट्रॅपचे क्लासेस यूज केलेले आहे, जसं की हा फॉर्म कंट्रोल झाला, बटन BTN सक्सेस झालं, त्यानंतर टेक्स्ट रॅप झालं. हे सगळे बुटस्ट्रॅपचे क्लासेस आपण या ठिकाणी यूज केलेले. सो जर तुम्ही ते UIवर बघितलं तर आपण हे हेडर आलेलं आहे आपल्याला जावास्क्रिप्ट विथ AI. हेडर कुठून आला आहे, तर ह्या H1मधनं आलेला आहे. त्यानंतर टेक्स्ट एरिया आहे, हे लेबल आहे टेक्स्ट एरिया आणि हे बटन आहे. तर इथे आपण डिव घेतला आहे, हा लेबल आहे. त्यानंतर हा मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, जसं हा टेक्स्ट एरिया आहे, बटन आहे आणि जे काही आपल्याला आउटपुट येणार आहे ते आउटपुट आपण या ठिकाणी इथे प्री टॅगमध्ये शो करणार आहोत. सो आता टाईम जो आहे तो एक्झिक्यूट करून बघण्याचा आहे. तो आपण इथे काहीतरी लिहून बघूया, काहीतरी विचारून बघूया. आता मी जस्ट सिम्पल एक वर्ड टाकतो, हॅलो म्हणून. जस्ट आपण इथे हॅलो टाईप करूया आणि सेंड करूया. आता सेंड करताना मी तुम्हाला त्याची रिक्वेस्ट पण दाखवतो. तर इन्स्पेक्ट करूया. इन्स्पेक्ट केल्यानंतर नेटवर्क टॅबमध्ये जाऊया आणि इथे सेंड बटनवर क्लिक करूया. तुम्ही जसं इथे सेंड बटनवर क्लिक कराल, तुम्ही इथे बघू शकता इथे API कॉल झालेली आहे कम्प्लिशन म्हणून आणि त्याला स्टॅटस जे आलेलं आहे ते 200 आलेलं आहे. यावर जर तुम्ही इथे क्लिक केलं आणि हेडरमध्ये गेलात तर तुम्ही इथे बघू शकता 200 ओके. मग अशी तुम्हाला मी कोडमध्ये दाखवलं होतं ते जावास्क्रिप्टमध्ये, की इथे आपण चेक केलेलं आहे. जर rs.ok नसेल, नॉट इथे एक्सक्लेमेटरी मार्क मारला म्हणजे काय, नॉट घेतला आहे, नॉट ओके. ओके, जर मी इथनं काढून टाकलं तर ते ओके म्हणजे ट्रू ब्लॉक होऊन जाईल. पण इथे नॉट लावला म्हणजे हा फॉल्स ब्लॉक आहे. ओके, जर इथे ओके स्टॅटस नाही आलं तर, पण आपल्याला स्टॅटस काय आलेलं आहे ते ओके आलेलं आहे, 200 आलेलं आहे. ओके, आणि मग अशी जसं सांगितलं असं आपण इथे पेलोड पाठवला. आता पेलोडमध्ये मेसेज पाठवला आहे, मेसेजमध्ये युजर आणि आपला जो काही मेसेज होता हॅलो म्हणून, तर तो हॅलो या कंटेंटमध्ये या ठिकाणी गेलेला आहे. आणि आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये तिकडनं सर्व्हरकडनं रिस्पॉन्स आलेला आहे. तर इथे चॉईसमध्ये आपला रिस्पॉन्स येत असतो. जसं मग अशी मी इथे तुम्हाला दाखवलं की आपला रिस्पॉन्स आपण कसा घेतला आहे, तर डेटामधून चॉईसमधनं 0 इंडेक्स. तर इथे तुम्ही बघू शकता चॉईसेस घेतलेला आहे, चॉईसेसमधनं 0 इंडेक्स घेतलेला आहे, 0 इंडेक्समधनं मेसेजेस घेतलेला आहे, मेसेजमधनं हे जे कंटेंट आहे ते कंटेंट आपण या ठिकाणी प्रिंट केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मेसेजेस घेतला आहे, मेसेजमधनं कंटेंट घेतला आहे. जर कंटेंट यामध्ये डेटा नाही आला तर त्याला ऑर करून जेसन स्ट्रिंगिफाय जे काही येईल ते ॲज इट इज आपण प्रिंट केलेलं आहे. तर हा हॅलो हाऊ आय कॅन असिस्ट यू टुडे हे जे स्टेटमेंट आहे हे आपल्या UIवर पण या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता हॅलो हाऊ कॅन आय असिस्ट यू टुडे. सो अशा प्रकारे तुम्ही एक चॅटबॉट या ठिकाणी बनवू शकतात. आता हे सिम्पल झालं. तुम्ही XYZ काही AIला या ठिकाणी विचारू शकतात. जसं की सपोज मी विचारलं व्हॉट इज जावास्क्रिप्ट, हा एक क्वेश्चन मी AIला केला. आता हे इन्स्पेक्ट जे एलिमेंट आहे तो मी क्लोज करतो. याला आपण सेंड करूया. आता सेंड केल्यानंतर थोडा टाईम घेतात ते. जेवढा तुमचा क्वेश्चन मोठा किंवा त्याचा ॲन्सर मोठा असेल तर ते ॲनालिसिस करायला त्याला थोडा टाईम लागतो. तर तो टाईम घेतो आणि टाईमनंतर जे काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला प्रिंट झालेला दिसणार आहे. तर हे बघा व्हॉट इज जावास्क्रिप्ट आपण विचारलं तर त्याने जावास्क्रिप्टबद्दल इन डिटेलमध्ये तुम्हाला इथे शो केलेलं आहे सगळं. जावास्क्रिप्ट म्हणजे काय, त्यानंतर इंटरप्रिटेड, इव्हेंट ड्रिव्हन, सगळ्या म्हणजे जावास्क्रिप्ट काय काय, त्याचे फीचर्स काय, त्याचे डिस्क्रिप्शन्स काय आहे, तर या सगळ्या गोष्टी विथ कोड तुम्हाला इथे त्याने एक सिम्पल कोड पण या ठिकाणी करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चॅटबोटचा यूज करू शकता, तुमचा स्वतःचा चॅटबोट बनवू शकता आणि त्याला विचारू शकतात. त्यानंतर सपोज तुम्ही जावास्क्रिप्टचा काही कोड दिला त्याला या चॅटबोटला छोटासा, तर आधी एक आपण कोड बनवूया. इथे हे जे आपलं VS स्टुडिओ कोड आहे एक सॅम्पल डमी कोड बनवूया. तर सपोज मी इथे एक फंक्शन कीवर्ड घेतलं, फंक्शन, आणि ॲड म्हणून
एक मेथड घेतली आणि इथे आपण रिटर्न करणार आहोत जस्ट रिटर्न 2+2. तर हा एक 2-3 लाईनचा आपला जावास्क्रिप्टचा कोड आहे. याला आपण कॉपी करूया. इथनं मी रिमूव्ह करतो, सेव्ह करूया आणि जाऊया इथे आणि इथे आपण हा कोड जो आहे तो पेस्ट करूया आणि याला विचारूया एक्सप्लेन मी धिस कोड इन डिटेल. ओके, आणि याला आपण जस्ट सेंड करूया. आता हा अगेन थोडा टाईम घेणार आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला तो काय करेल, हा कोड जो आहे तो इन डिटेलमध्ये या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. सो आपण इथे थोडा वेट करणार आहोत. सो तर काही वेळानंतर त्याने आपल्याला इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्ही बघू शकतात ओव्हरव्ह्यू द स्निपेट यू पोस्टेड इज अ टीनी सेल्फ कंटेंट पीस ऑफ जावास्क्रिप्ट कोड. तर त्याने आपल्याला हे पण सांगितलं की हा जो कोड तुम्ही दिलेला आहे तो जावास्क्रिप्ट कोड आहे. तर त्याने इथे ते परत रिराईट केला आहे आणि त्याने सांगितलं की ॲट अ हाय लेवल इट डिफाईन्स अ फंक्शन नेम ॲड. तर ॲड जे आहे ते फंक्शन नेम आहे. वेन दॅट फंक्शन इज इनव्होक कॉल्ड इट इव्हॅल्युएट्स द एक्सप्रेशन 2+2 अँड रिटर्न द रिझल्ट विच इज द नंबर 4. तर त्याने रिझल्ट काय येणार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बिलो इज द लाईन बाय लाईन वॉक थ्रू ऑफ व्हॉट इच पार्ट डज. म्हणजे ह्या कोडमध्ये प्रत्येक लाईन काय परफॉर्म करते तर ते त्याने या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर फंक्शन कीवर्ड काय आहे, त्यानंतर ॲड काय आहे, हे पॅरेंथिसिस काय, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज काय आहे, तर ही फंक्शन बॉडी आहे. त्यानंतर पॅरामीटर लिस्ट, या कर्ली पॅरेंथिसिसमध्ये आपण पॅरामीटर्स डिफाईन करतो. त्यानंतर ॲड हे फंक्शनचं नाव आहे, फंक्शन एक कीवर्ड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याने इथे एक्सप्लेन केलेल्या आहे. त्यानंतर इनसाइड द बॉडी रिटर्न 2+2, तर हे सुद्धा त्याने इथे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. तर इन डिटेलमध्ये ते सुद्धा इन डिटेलमध्ये याने एक्सप्लेन केलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एक छोटासा चॅटबोट जावास्क्रिप्टमध्ये विथ द हेल्प ऑफ AI किंवा AI API कीज तर त्याचा वापर करून तुम्ही बनवू शकतात. सो आय होप तुम्हाला आजचा जो कन्सेप्ट आहे आपला थोडा वेगळा होता पण रिलेटेड टू द जावास्क्रिप्ट होता, तर तुम्हाला समजला असेल. जर समजला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.